गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे आत्ता जोरहाटमध्ये. तर काल ह्या पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. तर आता इथनं निघतोय सकाळ सकाळच, कारण आपल्याला जायचं आहे आज अरुणाचल प्रदेशमध्ये. तर आपण अरुणाचलला जाणार आहे आज. फायनली आसामला बाय बाय म्हणून अरुणाचलमध्ये चाललो आहे आपण आज. ओके मित्रांनो, तर फायनली आंघोळ नाही केलं, तोंड वगैरे धुतलंय आता आणि निघतोय. इथं गाडी सामान सगळं लोड केलंय. आता पॉवर बँक लावल्यात तेवढ्या घ्यायच्या आणि इथनं निघायचं. परत आपल्याला आज तिसरी वेळ आहे की आपण बोटीत जाणार आहे. तिकडं गेलो आलो आणि परत चाललो आहे आता बोटीने. आज फायनली शेवटची फेरी राहणार आहे बोटीची. तर चला जाऊया. आजचा व्हिडिओ एडिट मी बोटीत जाऊनच काय नाही, त्यामुळं बोटीत आपल्याला टाईम असतो, त्यामुळे इथं टाईम वेस्ट नाही केला. मी 7 वाजता निघालो. किती वाजले आता? 7ला निघायचा प्लॅन होता माझा. 6:15 झाल्या. चला पावर बैंक लावलेत ते घेऊया. भाई सर वो पावर बैंक दे दो ना, उतना पावर बैंक दे दो. वो चार्जिंग को लगाया, चार्जर और पावर बैंक दे दो यार जल्दी यार. ओके, तिथे एक लावली आणि इकडे एक लावली होती. तिकडचं पण घेतोय. भाई हेलो, भाई हेलो, पावर बैंक ले रहा हूँ, चार्जिंग को लगाया हुआ. मित्रांनो, तर दोन्ही आपल्या पॉवर बँक घेतल्या, पण दोन्ही फुल नाही झाल्या. एक मोठी होती ती रात्रभर लावली होती, ती फुल झाली. बाकीच्या ह्या दोन नाही, हाफ झाल्यात. दिवस चालेल माझा. मोठी तर बॅकअप ठेवतो आपण. एकदम रात्रीची लाईटच नाही भेटली तर मोठी वापरतो. अशा प्रकारे आहे. तर चला निघूया इथनं. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता. आपल्याला परत जायचं आहे बोटीतनं परत आपल्याला लखनपूरला जायचे. लखनपूरवरून आपल्याला इटानगरला जायचे. आज फायनली आपण आसाम सोडून अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. आपल्याला तवांगला पण जायचे. तर तिकडं ॲडव्हेंचर असणार आहे, पूर्ण बर्फ असणार आहे. बघूया कसं होतंय, काय होतंय, ते तुम्हाला पाहायला भेटेलच पुढं. चलो मित्रांनो, तर आलोय आता इथं बोटिंग टेस्टला. नेमती म्हणून गाव आहे, तिथं फेरी भेटते. इथनं घाट आहे. तर इथनं पाहू शकता 60 रुपयाचं तिकीट काढलं आहे. 40 रुपये माझं, 40 रुपये गाडीचं, 20 रुपये माझं. तर आता बोटमध्ये गाडी टाकूया आणि जाऊया. बारकी बोट आहे म्हणतात, बघूया कसं होतं आहे. 8:30ला हलणार आहे. आता वाजल्यात 7:50. मग येऊन नाश्ता वगैरे पण करू आपण. ओके चला. मित्रांनो, तर पोचलोय आता. तर आपल्याला त्या वाल्या बोटमध्ये जायचे. इथं काय होतंय, रोज पाणी कमी होतंय. त्यामुळे जी मेन हे आहे ते ज्या बोटीतनं पलीकडच्या बोटीत जायचे, ती बोट ॲडजस्ट करायला लागते सारखी त्यांना. चलो मित्रांनो, तर बाईक पार्क करतोय. मॅडम भेटल्या होत्या आपल्याला. तर आता बाईक घेऊन जायची. तर इथं पहिलं कॅमेरा देतो त्यांना, म्हणजे आपली गाडी लावता येईल. भाई मैं गाड़ी लेके आता हूँ, मेरा वीडियो ले लो खाली. वीडियो ले लो, मैं बाइक लेके आता हूँ. स्ट्रगल बघा मित्रांनो. Hi, so here we are embarked for Majuli Island in Assam in the northeast of India, and we just met this partner who is traveling around 4 countries, I think: Bhutan, Nepal, Myanmar and Myanmar. Yeah, on a small bike. On a small bike, and He's very courageous. courageous. Yes. I also feel happy to meet you, and
nice to meet you. You are the very nice person we meet. Okay. Some foreign people are shy of making Yeah. video and all. No, You we're are a very friendly person we met. We're are not used in to a that. habit of making videos, but we like to talk to people. Okay, so. okay. Well, good luck to you for Huh? your trip. Good luck for your Okay, trip. yeah. same to you, sir. Thank you. Okay, okay. Nice to meet you. तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून खूप आय टॉक इन माय ओन Yeah, लँग्वेज. मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. हे दोघं होते, हे आपण बोट ह्याच्यात घेत होतो गाडीत. बोट नाही, गाडी बोटमध्ये घेत होतो. आता मग इंग्लिशमध्ये गडबड झाली. तर गाडी बोटमध्ये घेत होतो. इथं बघा अशा प्रकारे गाडी लावलेली. तर हे सर मला भेटले आणि त्यांनी विचारलं मला कुठनं आलाय. मी म्हणलं महाराष्ट्रात नाव आलोय. मग आमचं बोलणं झालं, चांगलं झालं. मग मला इंग्लिश येते बऱ्यापैकी. असे विदेशी लोकांशी बोलण्यासाठी अशी मोठी अशी बोट आहे आणि बोटीमध्ये इथं गाडी लावलेली. आणि आपले आता चाललोय मी माजुली आयलंडकडे. चला मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर फॉलो नक्की करा आणि फॉलो करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. मला इंग्लिश जमती का नाही ते पण सांगा. मित्रांनो मी चाललोय एका बेटावर आणि बेटावर जाण्यासाठी बोट कशी असती तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. त्याच्यावर गाडी पण जाते आणि माणसं पण जातात. तर मित्रांनो ही पाहू शकता, इथं आपली गाडी आणि अशा प्रकारे गाड्या लोड झालेल्या असतात. इथं अजून 3 4 व्हीलर येणार आहेत. 4 व्हीलरची वाट पाहिली चालली, म्हणजे येतात अजून पार्किंगमधनं. अशा प्रकारे वळती 50 मोटरसायकल बसू शकतात. माझी गाडी का म्हणून तिथं लावली, जास्त लोड होता त्यामुळे तिथं लावली. चला तुम्हाला एवढे गाड्या बसून पण माणसं किती बसतात दाखवतो. 50 माणसं बसतात. आणि कुठं बसतात तर बोटीच्या खाली. मित्रांनो अशा प्रकारे बसगत कंपार्टमेंट आहे. असं खाली उतरून जायचं. जिना उतरून आलं ना, अशा प्रकारे पाहू शकता इकडून पूर्ण रो मध्ये माणसं बसल्यात. असे 3 रो आहेत अशा प्रकारचे आहेत. आणि अशा प्रकारे बोटीतनं ट्रॅव्हल केलं जातं. इथं सगळ्यांसाठी लाईव्ह जॅकेट वगैरे सगळं आहे. जर कोणा पाण्यात बिण्यात गेलं तर अशा प्रकारे, किंवा बोट बिलंडली तर अशा प्रकारची आहे गाड्यांची. म्हणजे ह्यांना इतका एक्सपिरियन्स झाला आहे की गाड्या नाही वेळ ते अशाच लावून ठेवतात. आता माझ्या गाडीवर बघा इतका लोड आहे तर हे अशीच लावली त्यांनी. म्हणे काय नाही होत, कारण हा माझा नाही वेळ आज 3रा एक्सपिरियन्स आहे बोटीत जाण्याचा. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला आहे की भाऊ काय नाही होत गाडीला. तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर भावाला फॉलो करा. अशा प्रकारची बोट असती. हे पूर्ण छताव आणि इथं पूर्ण गाड्या लागतात आणि खाली माणसाला बसायसाठी जागा असते. तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायसाठी फॉलो करा. मी कुठे आहे आता? आसाममध्ये आपण आहे. आसामच्या सगळ्यात कोपऱ्यावर माजुली या ठिकाणी आहे. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. व्ह्यू बघा कसला जबराट येतोय. एवढं ऊन पण नाहीये, एकदम भारी असा व्ह्यू येतोय, एकदम जबराट. आपली गाडी इथं उभा आहे. इथं बघा आपल्या बजरंग बलीचा झेंडा. वाव, एक मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. हो येड लगाव की नीचे रखो खाली. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. चलो बाय 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 बाय. ओके ओके. चला मित्रांनो आता फायनली निघतोय आता इथनं. लक्कीम आपल्याला जायचं आता. माजुलीला पोचलोय आपण. माजुलीहून आपल्याला पुढं जायचंय. कुठलं ठिकाण आहे आपण माग काल आलं तर त्याच ठिकाणी उतरलोय का दुसऱ्या ठिकाणी उतरले? काल आलो त्याच ठिकाणी उतरले. अशा प्रकारच्या ठिकाणी अशा प्रकारचे बोटिंग आहे सगळीकडं. होई पुढं बघून चल, नाही तर घसरून पडशील. हे सगळी वाळू येते पुसकी. मित्रांनो तर आपण माजुलीला का आलोय तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊ काल तर गेला होता आणि परत का आलाय. तर मित्रांनो हे असा रोड आहे. ह्या रोडनी मला नाही
ज्या ठिकाणी मला इटानगरला जायचं आहे ते डिस्टन्स खूप कमी पडतं आहे. जवळपास 120 किलोमीटर सगळं पडतं आहे. आणि जर मी पूर्ण राऊंड मारून गेलो असतो ह्या बेटावर नसतो आलो तर मला 300 किलोमीटरच्या आसपास पडत होतं. त्यामुळं परत मी फेरी घेऊन आलो आहे. मेन म्हणजे मला इकडंच जायचं होतं, पण आपल्याला ते मोटूलचं ऑइल होतं ते 2 डबे घ्यायचे होते तिथनं, त्यासाठी गेलो होतो मी. एक तर आपल्याला नाही वेस्ट बेंगॉलमध्ये पण मी घेतलं नव्हतं. काय झालं, मला त्याने मेल केला पण माझं लक्षच नव्हतं, त्यामुळे तिथं राहिलं होतं. आता जाताना मी घेईल तिथनं 2 डबे, पण ठीक आहे आता घेऊन ठेवलं म्हणजे कुठं ऑइल कमी झालं किंवा आपल्याला बदली करायचं आलं तर आपल्याकडं 2 डबे पाहिजेत. तर 2 डबे आहेत आपल्याकडं. आता इथनं राईड घ्यायची आपल्याला. मित्रांनो आता आलं एका शेतात, बघूया जा ग्राउंड. खाली चिखलच येईल का गजगजीत ते आलेत. हे कटाई चल रही है क्या? काट रहे हैं क्या? और ऐसा उल्टा क्यों करके रख रहे हैं? ये ऐसा ऐसा क्यों रख रहे हैं? इसको बांध के घर लेके जाना। कभी ये 5 दिन का था। वो इसको दूब दे रहे हैं क्या अभी? क्या? दूब के लिए रखा है क्या? दूब देने के लिए? देने के लिए रखे। ओके ओके. आप कहाँ से आए? मैं महाराष्ट्र. महाराष्ट्र। ओके. मुंबई मालूम है क्या? मालूम। हाँ उधर से आया हूँ. अभी ये गिरा क्यों है? ये वो हवा। हवा की वजह से गिर गया है क्या? उसका समय हो गया है क्या काटने का? हाँ समय हो गया। इसको कट के घर में लेके जाएंगे। आपका खेत है क्या ये? हाँ जी हमारे। ओके ओके. कितना होगा इसमें? इसमें होगा तो कितना बोरी होगा? 5 कुंटल। 5 क्विंटल होगा. ओके. दूसरा कौन सा खेती है आपका? हमारा वहाँ पे घर का उधर क्या किया है? ऐसे ही ओके. धानी है. धानी है। ओके. और वो आलू। आलो ओके. चल थँक्यू. मित्रांनो ते एकदम ग्रामीण भागात आलो आहे आता मी ह्याच्या माजुलीच्या. तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे इथं घरं वगैरे आहेत. हे बघा जमिनीपासून सगळी उंच बनवलेली घरं आहेत. काही ठिकाणी ज्यांच्याकडे पैसे आहेत ना ते काय त्यात कॉलम वगैरे घेतात आणि बीम टाकतात. खाली सगळं बांबूचं असतंय, साईडनी बांबूचं असतंय. हे पाहू शकता अशा प्रकारे केलेले कॉलम घेतलेले, बीम टाकलाय. खाली सगळं बांबूचं आहे, वरती सगळं साईडचं सगळं बांबूचं आहे. ज्यांच्याकडं लय पैसे आहेत ते भिंती पण बांधतात आणि खाली बांबूचंच असतंय. काही चालतंय पण प्लॅटफॉर्म बांबूचाच ठेवतात. काय माहीत प्लॅटफॉर्म का बांबूचा ठेवतात. सगळीकडनं तर मॅपने असल्या खतरनाक रोडला आणलंय की काय सांगू शकत नाही. इतका खराब रोड आणि पूर्ण जाडीचा बारका रोड आहे. एकदम म्हणजे ग्रामीण भागातनं चाललंय माजुलीचा रस्ता. चलो मित्रांनो तर ह्या रोडने आलो. रोड खराब आहे, सगळं खराब आहे. रोड पण खराब आहे. पुढं जाऊन आपल्याला बोट भेटते का नाही काय माहिती, फेरी घेऊन जायला लागणार आहे. तर पण इथनं आपल्याला नवीन काय ते पाहायला भेटलं मला प्रत्येक ठिकाणी. आदिवासी भाग दिसतोय आपण. मित्रांनो तर इथं बघा कसला जुगाडी पद्धतीने पूल बनवलाय बांबूच्या साह्याने. आणि ही लोकल माणसांनीच बनवलेला दिसतोय, कारण ह्याच्यावरून आता 2 व्हीलर पण गेली गाडी. अशा प्रकारचा पूल बनवलाय बघा कसा आहे. इकडचं जीवन अवघड आहे. तसं गेलं तर पूल असं सहितच खाली जायची गाडी. ओके. लोकल माणसं बांबू लय इथं. तिथं पाहू शकता जागोजागी भेटत बांबूचा उपयोग लय होतो इथं प्रत्येक गोष्टीत. चलो मित्रांनो तर कसला डेंजर पूल आहे. तर ह्याच्यावर पुलाव 360 शॉट काढू त्यासाठी चार्जिंग केबल त्याला लावायला लागेल.
चाललोय आता ह्या पुलावनं. कसला पूल आहे रामकृष्ण आहे. लाकडाचा पूल. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता आसाममध्ये. आसाममध्ये आपण माजुली येथे, माजुलीकडून आपण अरुणाचल इटानगरकडे जात होतो. तर इथं ना पूल पाहिले ना, हे माजुली एक बेट आहे. तर इथं बेटांना असे क्रॉस काय नाही, छोट्या छोट्या नद्या खूप आहेत. तर त्याला पूल बनवलेत बघा अशा प्रकारची लाकडी. आणि हे पूल नाही वे कुठंच ह्याला लोखंड नाही आहे, खाली पण लाकडावरच ही उभा आहे. आता पाहू शकताय तुम्ही, काय नाही ना, एक खाली पण बघा पूर्ण लाकडं रवलेत आणि लाकडाच्या साह्याने हा पूल बनवलाय. असा दिसतंय का तुम्हाला? मी आत्ता 2 पूल क्रॉस केले पण माझ्या लक्षात नाही आलं. आत्ता मी तिकडून पाहिलं की बाबा हे पुलाचं खाली काय केलंय, खाली सुद्धा लाकडं आहेत अशा प्रकारे लाकडाच्या साह्याने. इथं लोखंड नाहीये, लोखंडाचे फक्त नट आहेत. नट त्या प्लेट एकमेकांना जोडण्यासाठी फक्त नटाचा उपयोग केलेला आहे. बाकीचे हे पण सगळं लाकडाचंच आहे, जे रेलिंग वगैरे बनवलेली. तर अशा प्रकारे आसाममध्ये लाकडाचा उपयोग करून पूल बनवला आहे, पाहू शकताय. आणि त्या पुलावनं 4 चाकी गाडी पण जातात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा पूल कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा तुमच्या भावाला. चला बाय बाय मित्रांनो. तर त्या पुलावर पण चला, ते असे लाकडाचे पट्टे बनवलेत, त्याच्यावरून चालवणं सोपं जाते, नाही तर मधनं चालवणं थोडं अवघड आहे. तर बऱ्यापैकी चांगला पूल आहे तसा, एवढा काय नाही ते कळून येत नाही, पण लाकडाचं आहे सगळं म्हणून. तसं खाली वळ झालंय बाबू. हां 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 झाला क्रॉस बाबा. ओके. 3.5 किलोमीटर नंतर परत नदीतनं एक फेरी घ्यायची. ओके मित्रांनो, तर पूर्ण खराब रोड आहे भाऊ, पूर्ण बांबूची झाड आहेत सगळ्या बाजूनी. तर आता आपण आलोय नदीच्या जवळ. आता नदीपाशी आपल्याला फेरी भेटती का नाही पाहायला लागेल आपल्याला. मित्रांनो, कुठं आलं इथं जहाजा दिसत नाही, काहीच दिसत नाही. कुठनं फेरी घ्यायची काय आता अवघडच झालंय. मॅपनी गंडा द्या क्या, कुणाला तर विचार पाहिजे. पहिलं विचारू कुठं फेरी भेटेल, त्या हिशोबाने जाऊया आपण मित्रांनो. तर अशा प्रकारे काही ठिकाणी लूज माती पण आहे, गाडी फिरती. अरे कुठं आहे पण ह्याचं स्टेशन कुठे, बोट तर दिसती, जायचा रोड कुठे. मित्रांनो, तो भाऊ भेटलाय, हा गाईड करतोय आपल्याला. चला म्हणतोय त्या पाठीमागं. हा येड्याने मला गांडावलं, त्यांनी स्वतःला दूर खायला लागू नाही म्हणून स्वतः पुढं गेला आणि मला पाठीमागं ठेवलंय. चला इथनं पुढनं फेरी भेटती. तो भाऊ बी तिकडं चाललाय. हो जायगा काम भाई. मित्रांनो, तर अशा प्रकारे रोड आहे. असा रोड हे नदीतली माती काढूनच बनवलेला असतं. एवढं वरतीपर्यंत पाणी येतं नदीचं. आता नदी पाय सुकली, दिवसेंदिवस फार पाणी कमी होत जातं. फेब्रुवारीनंतर तर ते आपण पहिल्या दिवशी आलतो ना, तसल्या मोठ्या बोटी पण चालणं बंद होऊन जातं. अशा प्रकारचं आहे नियोजन. मित्रांनो, हे चल बाजूला बाबा. फायनली आलो आपण. तर ते रोड सोडून खाली आलोय. बघूया आता फेरी किती घेते. मिनिमम 50 असेल आणि मॅक्झिमम 100 असेल असं मला वाटतंय. मित्रांनो, तर परत एकदा बुटीत गाडी घेऊन चाललोय. आणि आता भाई भाई भाई, अरे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आलं बेटावर आलंय, ते बोटीच नसते. बोट 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 बोट. आता मला जमल काहीच नाही. जमलं. तर गाडी लावूया. ओके मित्रांनो, तर आपण नाही आता परत एकदा बोटीत आलेलो आहे. तर हे तर एक आपण बेटावर आलो होतो, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायसाठी बोटीचा उपयोग करायला लागतोय. तर बोटीतनं व्ह्यू बघा कसा आहे.
मित्रांनो तर फायनली पोहोचलोय. तर तिकडं दिसतंय का, तिथं ते छप्परगत 2 दिसतात कोपट, तिथनं आलोय. तिथनं असंच फिरून इथं आलोय. आता इथनं उतरायचे आपल्याला आणि निघायचे आपल्याला पुढच्या प्रवासाकडे. आजचा प्रवास आपला अरुणाचल प्रदेशच्या दिशेने राहणार आहे. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं, बोट इथनं अशा प्रकारे फळ्या टाकून बनवलेलं असते. ह्यातनं आपल्याला गाडी वरती काढायची असते. चला आता आपल्याला इकडे जायचे लखनपूर. कॅमेरालाही खाल्ला काय. चलो मित्रांनो तर आलोय आपण आता बाहेर. आणि हे जिथं मी गाडी चालवतो हे सगळं नदीचं पात्र आहे. हे आता पाणी कमी झालं आहे म्हणून आहे. इथं पाहू शकता नुसते मशीन, गाय आणि गुरच एवढं कुठं आलेत काय माहिती. जिकडं बघावं निर्जळ जाईल तिकडं मशीद नाही तर ही गाय आहेत. मित्रांनो तो रोड इथपर्यंतच होता. इथनं पुढचा सगळा भाग नदीचा होता. नदीतनंच गाड्या, पाणी कमी झालंय म्हणून नदीतनंच गाड्या चालतात. ती काय इथनं पाहू शकता. इथनं पक्का रोड लागला आपल्याला आता. ओके आपल्याला अजून बरंच अजून किलोमीटर, 76 किलोमीटर जायचे दिवसात. मित्रांनो तर हे रंगा नंदी रिव्हर आहे. त्याला तर पाणीच नाही आहे. ही ब्रह्मपुत्राला येऊन मिळती तिथं. तर हे गुगल मॅप कुठनं दाखवतं आहे. त्याला 4 व्हीलर ह्याच्यात टाकायला पाहिजे मोडमध्ये. मित्रांनो तर अशातनं खाली घालायची आपल्या गाडी. पुढचं नाही ब्रेक नाही जसं घाललेली. ओके हां लमा कशीच घ्यायला पाहिजे होती. खाली एकदम चकाट रोड आहे. मी इतक्या तडफडायला लागलो होतं इतक्या वरती खराब रोडला. फक्त छोट्या रोडला काय होतंय, कोंबड्या आणि बकरी आहेत. मित्रांनो तर ही पाहू शकताय असे गव्हाचे नाही वे अशा प्रकारे घेऊन जातात. ही भारी आहे क्या? वजन आहे का इसमें? मित्रांनो तर वजन आहे. मी मागाशीच पाहिलं उचलून. एक पिंडी आपण गेलो होतो शेतात तिथं, पण यांनी इतकं बांधून नेलंय. वजन आहे. ती जे बांबू त्यांनी लावला होता तो पण वाकला होता. अशा प्रकारचं आहे. आता आपल्याला 67 किलोमीटर अजून जायचं पुढं. हे गाव लागलं आहे आपल्याला. लखनपुरा कुठे आहे? हाय क्या नाम आपका? क्या क्या क्या? नमस्कार, मोहन श्रीमती परिकल्पना। ओके परी आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। आपका क्या है? आ जाओ भाई। आपका नाम क्या है? नीलुत्पा कलिता। हाँ नीलुत्पा कलिता। नीलुत्पा। ये गांव कौन सा? हाँ? गांव का नाम क्या है? संगमारी। संगमारी। ओके आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। आप कहाँ से हैं? मैं महाराष्ट्र से, मुंबई सुना है? ओके चलो बाय। तर मित्रांनो या लहान मुलांना भेटून चांगलं वाटलं. मित्रांनो तर जेवण केलंय आता आणि जेवण करून निघालोय आता. आपल्याला जायचंय पुढचा प्रवास किती किलोमीटरचा राहिलाय पाहूया. चला अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत आहे. तर आपण आसाममधनं अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आसाम आणि अरुणाचल प्रदेशची बाउंड्री. तर इथं परमिट बनवायला लागते. सर हॅलो सर इनर लाईन परमिट. ओके तर मित्रांनो पाठीमागनं इनर लाईन परमिट बनवायचे. हे तिथं त्यांनी विचारलं नाही आहे, पण पुढं जाऊन आपल्याला त्रास नको त्यासाठी आपण इथंच बनवून घेतो. 100-150 रुपयाचं परमिट आहे इनर लाईन परमिट.
मित्रांनो, तर आता आपण अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं काय झालं आहे, मी आलो इथं पेट्रोल पंपावर बसलो वगैरे आणि त्यांनी मला जाताना नाही वेळ हातच केला नाही. जिथं बॉर्डर होती मला कळलंच नाही बॉर्डर तिथनं परमिट बनवायचं होतं. ते परमिट बनवायचं राहिलं माझ्याकडून. मग मी इथनं परत रिटर्न गेलो होतो तिथं परमिट बनवण्यासाठी. तर ते ऑफिस क्लोज झालं होतं तोपर्यंत. म्हणजे काय झालं, मी आलो आणि इथं व्हिडिओ वगैरे एडिट करण्यासाठी मी इथं ह्या पेट्रोल पंपावर बसलो होतो. त्यानंतर ना तिथं परत गेलो. मी म्हणलं की आता अरुणाचल प्रदेश, मी ह्यांना विचारलं बाबा अरुणाचल आहे का आसाम आहे. ते म्हणले आसाम संपलं, अरुणाचलमध्ये आलं आहे म्हणून परत गेलो. तर ते ऑफिस बंद झालं होतं. तर उद्या सकाळी 9 वाजता आपलं परमिट बनल. आपण इथं टेंट लावला आहे अशा प्रकारे व्यवस्थितरित्या. हे भाऊ आहेत आपले, हे सगळे बिहारचे आहेत. त्यांना भेटून चांगलं वाटलं. आणि सगळे इकडं पेट्रोल पंप चालवतात हे इथला. तर चला मित्रांनो, तर आता टेंटची लोकेशन चेंज केली. टेंट हे भाऊ टेंट लावूच नका म्हणत होते. अशा प्रकारे इथं त्यांनी आतमध्येच घेतलं, म्हणजे बाहेर कुठे एकटा झोपताय, इथं आतमध्ये झोपा म्हणत होते. मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आहे, माझा हेडफोन पण पडला आहे, त्यामुळे मी म्हणलं इथंच झोपतो. आणि आता त्यांनी जेवाय बोलावलं, जेवण पण करूया.